छोटी पण अतिशय पॉवरफुल स्टोरी. 3 वस्तू आहेत. अंड आहे, बटाटा आहे आणि कॉफी बीन्स आहेत. या तिन्ही वस्तूंना जर उकळत्या पाण्यामध्ये ठेवलं तर काय होईल? त्या तिन्ही वस्तू त्या पाण्याशी वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतील. कसं? बटाटा जो अतिशय हार्ड होता किंवा कठीण होता तो मऊ होतो. अंड जे अतिशय नाजूक होतं ते कठीण होतं आणि कॉफी बीन्स त्या पाण्याचा रंग आणि गंध दोन्ही बदलतात. म्हणजे सिच्युएशन सेम असली तरी तिन्ही वस्तूंची रिॲक्शन किंवा त्यांचं रूप हे बदललेलं होतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. पण काही व्यक्ती अडचणींनी खचून जातात. काही व्यक्ती फक्त परिस्थितीला दोष देत बसतात, चिडचिड करत बसतात. पण काही व्यक्ती असतात जे फाईट करतात, त्या प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करतात आणि तो प्रॉब्लेम ते स्वतः ओव्हरकम करून इतरांना देखील त्या प्रॉब्लेम किंवा अशा प्रकारच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी मदत करतात. म्हणजे ते स्वतः ट्रान्सफॉर्म होतात आणि इतरांना पण ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मदत करतात. मग आपण पाहायचं आहे की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये पडतो. धन्यवाद.